यानंतर बातमी आहे नवी मुंबईतून। नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग 17 वाशीमधील आगामी निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे। भाजप उमेदवार निलेश भोसले यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्याचा निवडणूक अधिकाऱ्याचा आदेश देखील न्यायालयाने स्थगित केलाय। मालमत्तेवरील कथित बेकायदा बांधकामाच्या कारणावरून महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याच्या कलम 10 अंतर्गत हा अर्ज फेटाळण्यात आला होता। मात्र हे कलम उमेदवाराला नव्हे तर विद्यमान नगरसेवकाला लागू होतं असं सकृतदर्शनी स्पष्ट होत असल्याचं न्यायालयाने नमूद केलंय। नेमकं प्रकरण काय आपण जाणून घ्या सर। 31 तारखेला जो हा आपला अर्ज डिस्क्वालिफाय झाला होता, नेमकं प्रकरण काय होतं? याच्यामध्ये बऱ्याच जणांना हेच वाटते की हा अर्ज डिस्क्वालिफाय झालाय। डिस्क्वालिफाय हा जो शब्द आहे हा महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट सेक्शन 10(1)D मध्ये एक्झिस्टिंग कॉर्पोरेटरला लागू होतो की एखादा कॉर्पोरेटर जेव्हा सत्तेमध्ये असतो, पॉवरमध्ये असतो, मिसयूज करून त्याने एखादं बांधकाम अनधिकृत केलं तिकडे तो डिस्क्वालिफाय होतो, तो किंवा बायको किंवा मुलं। परंतु इकडे माझा नॉमिनेशन फॉर्म मी केलेलं फाईल ऍप्लिकेशन हे अवैध केलेलं आहे आणि स्क्रुटिनी 31 तारखेला होती। त्यावेळेस शिवसेनाचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटकरजी यांनी हा मुद्दा हे ऑब्जेक्शन उचललं 12 वाजता की माझ्या वडिलांनी केलेलं बांधकाम जे माझ्या नावे बक्षीसमध्ये आलेलं आहे त्याच्यामध्ये काय अनधिकृत बांधकाम आहे आणि मला नोटीस आलेली आहे। तर ह्याच्यावर मी सगळं स्पष्टीकरण 4 पानाचं लेटर लिहून मी माझ्या एक मित्र वकील बसून लिहून की हे 2025 फेब्रुवारीच्या नंतर हायकोर्टाने निर्देश दिलाय म्युनिसिपल कॉर्पोरेशनला की 4 महिन्यात सर्वे करा आणि हे बघा की तुम्हाला ह्यांची घरं वैध म्हणजे रेग्युलराइज करता येतील का। इकडच्या नवी मुंबईच्या 4000हून अधिक लोकांना नोटीस आलेल्या आहेत। SS टाईप आहे आमचं, B2 टाईप आहे, कोपरखेरणा, बेलापूर पर्यंत। तर तो अजूनपर्यंत प्रलंबित प्रकरण हे सगळं मी स्पष्टीकरण लिहून दिलंय। येडवे साहेब जे इकडच्या वॉर्ड ऑफिसर आहेत त्यांना माहिती आहे ही गोष्ट, त्यांनीही सगळं पुढे पुटअप केलेलं आहे। तरी सुद्धा रात्री 10:30 वाजता रिटर्निंग ऑफिसर RO श्रीमती प्रतिलता कोथरी यांनी मला बोलून एक 4-5 ओळीचं पत्र की ज्यामध्ये माझा सेक्शन हे मुळे माझं नॉमिनेशन अवैध झालेलं आहे